महाराष्ट्र विधान परिषद के कोकण स्थानक निर्वाचन क्षेत्र से भाजपा उम्मीदवार निरंजन डावखरे ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस मौके पर उनके साथ मंत्री रविंद्र चौहान, पूर्व सांसद नीलेश रानी, प्रसाद लाड, मंत्री मंगल प्रभात लोढ़ा मौजूद थे। इस अवसर पर बीजेपी ने जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया। निरंजन डावखरे ने चुनाव लड़ने का मौका देने के लिए पार्टी नेतृत्व के साथ राज ठाकरे को भी धन्यवाद दिया। मीडिया को दी अपनी प्रतिक्रिया में डावखरे ने कहा कि रविंद्र चौहान के नेतृत्व में लोकसभा चुनाव में कोकण में बड़ी सफलता हासिल की है। अब पूरे संसदीय क्षेत्र में महायुति की ताकत भी दिखेगी। सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर माननीय फडणवीस साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये मला निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या मनाने मला आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील, अविनाशजी असतील यांचेही आभार की त्यांनी ताकदीने या मतदारसंघामध्ये मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे। या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की लोकसभेमध्ये माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने आपल्याला फार मोठं यश या पूर्ण कोकणामध्ये भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय राणे साहेबांची ताकद आहे, माननीय तटकरे साहेबांची ताकद आहे ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला निवडून आणण्यासाठी फार मोठं यश यांच्यामध्ये आम्हाला भेटेल असा मला विश्वास आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।